अभाविपचं आंदोलन सुरू झालंय। विद्यापीठात गेल्या काही दिवसांअगोदर एका विदेशी विद्यार्थिनीवर अत्याचार झाले होते, त्या विरोधात हे आंदोलन केलं जातंय। विद्यार्थिनी विद्यापीठात सुरक्षित आहेत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। विद्यापीठाच्या मुख्य द्वारावर सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये यासाठी हा बंदोबस्त लावण्यात आलाय। आमची तसं तर मागणी हीच आहे की कुलगुरू सरांनी इकडे यावं आणि आमचं पत्र स्वीकारावं, कारण की हा खूपच क्रिटिकल मुद्दा आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जे सावित्रीबाईंचं नाव आहे इतकं मोठं, तर या विद्यापीठामध्ये विद्यार्थिनींसोबत अशा घटना होतात। तर त्यामुळे आमची हीच मागणी आहे की त्यांनी इथं यावं आणि आमच्या सुरक्षिततेची आम्हाला खात्री द्यावी। डिलिव्हरी बॉयनीच विद्यार्थिनीची छेड काढली गेली होती किंवा अश्लील कृत्य केले गेले होते। तर या सर्व विषयात वारंवार मुलींनी विद्यापीठाला सांगितलं होतं, त्या रेक्टरला सांगितलं होतं, डायरेक्टरला सांगितलं होतं, तरी विद्यापीठ प्रशासनाने हा प्रकरण पूर्ण दाबण्याचा प्रयत्न केला। आज भी जब कोई लड़की अपने इन टाइम के पहले हॉस्टल के बाहर अगर वॉक कर रही है, खाना खाने जा रही है, तभी भी उसे छेड़ा जाता है। इतना सब होने के बावजूद भी कोई भी सीसीटीवी कैमरास के ऊपर ध्यान नहीं देता, कोई भी सिक्योरिटी बढ़ाने के ऊपर ध्यान नहीं देता है। जब इंटरनेशनल हॉस्टल में ये घटना घटी तब पहले भी एक लड़की को चुप कराया गया था और अब ये दूसरी बार उनका प्रयोग था उन्हें चुप कराने का। पर अब कितने टाइम तक और लड़कियों ने चुप बैठना चाहिए, कब तक अपनी सिक्योरिटी पर कॉम्प्रोमाइज करना चाहिए। यानंतर बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। लाडकी बहीण योजनेतील पडताळणी